नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा 2024 शिपाईचा हा पेपर, जो पहिल्या शिफ्टमध्ये विचारण्यात आला होता आणि जी 2024 या वर्षी घेण्यात आला होता. तर हा प्रश्न इतका इम्पॉर्टंट आहे की कारण की 2024चे प्रश्न मॅक्झिमम 2025मध्ये रिपीटेड झालेले आहे. त्याच्यामुळं आपल्याला यावर्षीसुद्धा एखादा क्वेश्चन रिपीटेड होऊ शकतो. तर चला पाहूया आपण हा पहिला प्रश्न असा आहे की एड्स हा रोग कशामुळे होतो. तर एड्स हा रोग कशामुळे होतो, तर तो विषाणूमुळे होतो. आणि तो कोणता विषाणू आहे, तो HIV विषाणू आहे. तर HIV विषाणू जर काय पूर्ण नाव जर का विचारलं तर काय आहे ते, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस हा विषाणू आपल्या शरीरातील टी सेल या पेशीवरती हल्ला करतो आणि आपल्या शरीरातील सर्व अँटीबायोटिक रोगप्रतिकारक क्षमता कमी करून आपल्या शरीरावरती अटॅक करतो आणि आपल्या शरीराला पूर्ण जीर्ण करतो. आणि अशा प्रकारे तो जीवाणू हानिकारक ठरतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती आतापर्यंत कोणती लससुद्धा तयार झालेली नाही आहे. त्याच्यामुळं हा विषाणू खूप हानिकारक आहे शरीराला. तर त्याच्यामध्ये जीवाणू ऑप्शन दिलेला आहे, त्याच्याबद्दल बघू. तर जीवाणूमुळे कोणता रोग होतो, तर खोकला, कुष्ठरोग. सर्वात महत्त्वाचा रोग कुष्ठरोग. आपल्याला वाटत नाही की कुष्ठरोग जीवाणूमुळे होतो, पण तो कुष्ठरोग जीवाणूमुळे सुद्धा होतो. आणि तो एखाद्या ज्या रोगी आहे त्याच्या थुंकीतून सुद्धा तो रोग आपल्याला पसरू शकतो. त्याच्यामुळं कुष्ठरोग हा जीवाणूमुळे होतो. आणि कवकामुळे होणारे रोग जे आहे तर ते खरूज, नायटा आणि गजकरण हे शक्यतो पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त या रोगाची लागण होते. आणि हे रोग जे आहे कवकाद्वारे होणारे आणि जीवाणूद्वारे होणारे हे संसर्गजन्य आहे. आणि विषाणू जे आहे याचा संसर्ग होत नाही. जीवाणूमध्ये फक्त एक पेशी असते आणि पेशी पण नसते त्याच्यापाशी. विषाणूपाशी फक्त DNA किंवा RNA असतो आणि तोच आपल्या शरीरावरती पूर्ण हल्ला करतो. शरीरावरती म्हटल्यापेक्षा आपल्या शरीरातील पेशीवरती हल्ला करतो आणि त्या पेशीला पूर्ण कंट्रोल करून त्याच्यामध्ये आपली वाढ विकसित करतो आणि आपल्या शरीरामध्ये अशी वाढ त्याची होते विषाणूची. त्याचं रिसेंटली उदाहरण आहे की COVID-19 कोरोना व्हायरस जे आहे ते विषाणूजन्य रोग होता. आणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा एड्स हा रोग कशामुळे होतो, तर तोही विषाणूमुळे होतो. तर त्याच्यानंतर पाहू आपण दुसरा प्रश्न. हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते. तर हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते, तर विटॅमिन डी. विटॅमिन डी कुठून भेटते, सूर्यप्रकाशात. सकाळच्या उन्हामध्ये आपल्या शरीरावरती जर का डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आपले शरीर जर का डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आले तर त्यापासून विटॅमिन डी आपल्याला मिळते. विटॅमिन ए हिरव्या पालेभाज्या आणि अंडी, दूध, मांस याच्यामधून मिळते. आणि याचं कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे, विटॅमिन एला काय म्हणतात. तर ते तुम्ही एकदा व्हिडिओ तो पाहून घ्या. त्याच्यामध्ये मी विटॅमिन ए, बी, सी हे तिन्हीही ऑप्शन जे आहेत हे डिस्कस केलेले आहे. तर विटॅमिन बी, त्याच्यामध्ये विटॅमिन बी जे आहे त्याच्यामध्ये बेरी आणि हे सगळे सोर्स, विटॅमिन बीचे सगळे जे सोर्स आहेत ते हिरव्या पालेभाज्या आणि फळे, मासे, अंडी, दूध याच्यामधून आपल्याला मिळते. तर आपल्या खाण्यामध्ये यांचा वापर असावा. याला काय बेरी हा रोग होतो, बेरी. आणि विटॅमिन सीमुळे स्कर्वी हा रोग होतो, जे की हिरड्यांना सूज येणे आणि त्याच्यामधून रक्तस्राव होऊ शकतो. विटॅमिन सीच्या पेशींच्यामुळे लिंबूवर्गीय फळामधून आपल्याला विटॅमिन सी मिळतो. विटॅमिन डी हाडाच्या निकोप वाढीसाठी, त्याच्यामुळं मूळदूस हा रोग होतो, आणि विटॅमिन एच्या अभावामुळे होणारा रोग हा रेटिनॉल म्हणजे रात आंधळेपणा हा रोग होतो. तर या प्रश्नाबद्दल एवढंच. त्याच्यानंतर पाहू आपण दुसरा प्रश्न. भारतात सर्वात जास्त हत्ती कोणत्या राज्यात आढळून येतात, तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक.
कर्नाटक हे सर्वात जास्त हत्ती आढळतात, परंतु केरळ, तामिळनाडू या राज्यातसुद्धा त्यांचा असा वावर होतो. आणि या तिन्ही राज्य आहे, कोणते कोणते, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू, तर या तिन्ही राज्याचा राज्य प्राणी जो आहे तो आपल्याला हत्ती पाहायला मिळतो. आणि सर्वाधिक त्यांची संख्यासुद्धा आपल्या दक्षिण भारतामध्येच पाहायला मिळते. तर कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आहे, तर ते कर्नाटक राज्यामध्ये. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. खालीलपैकी मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती. आणि कितीमध्ये केली होती ते, तर इसवी सन पूर्व 321 ते 321 ते 185 या कालावधी दरम्यान, म्हणजे इसवी सन पूर्व या कालावधी दरम्यान मौर्य साम्राज्य जे आहे याची स्थापना झाली होती. आणि याची स्थापना केली होती चंद्रगुप्त मौर्याने. आणि चाणक्याच्या मदतीने याने चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती. आणि त्याचा विस्तार जो आहे, सध्याचा जो पाकिस्तान आहे, त्या पाकिस्तानपासून ते बांगलादेशपर्यंत याचं साम्राज्य विस्तारलेले होते. आणि त्याच्यानंतर जो त्याचा मुलगा आहे, कोण, बिंबिसार हा गादीवरती आला होता. आणि त्याने ही आपल्या राज्याची म्हणजे मर्यादा वाढवली आणखी. आणि त्याच्यानंतर सम्राट अशोक, जो की कलिंग युद्धानंतर त्याने युद्ध न करण्याचा निश्चय घेतला होता, तर तो अशोक सम्राट हा मौर्य साम्राज्याशी संबंधित आहे. आणि या साम्राज्याचा अंत केव्हा झाला, तर 185 इसवी सन पूर्व 185मध्ये बृहदनाथ हा शेवटचा राजा जेव्हा होता मौर्य साम्राज्याचा होता हा. तर याचा जो सेनापती होता त्याचं नाव आहे पुष्यमित्र शुंग. तर या सेनापतीने बृहदनाथची हत्या केली. आणि त्यानंतर आपले मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाला. आणि शुंग घराणे जे आहे 185मध्ये ते उदयाला आले. आणि मौर्य साम्राज्याचा शेवट इथे झालेला दिसतो आपल्याला. तर असं मौर्य साम्राज्याबद्दल थोडीशी माहिती ठेवा. आणि त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, तर मधुमेह हा रोग आपल्या इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. आणि इन्सुलिन आपल्या स्वादुपिंडामधून स्त्रावले जाते, त्यामुळे स्वादुपिंडाचे आजार हे नाही होणार. नाईट ब्लाइंडनेस हे तर व्हिटॅमिन एमुळे होतो. आणि फुफ्फुसाचे आजार हे TB, ज्याला आपण क्षयरोग म्हणतो, जे की जीवाणूमुळे होतो. या रोगाचा डायरेक्ट जर का कोणत्या अवयवाला कारणीभूत असेल तर ते फुफ्फुसाचे आजार याला कारणीभूत ठरते. TB जे की ट्युबरक्युलोसिस असं काहीतरी त्यांचं नाव आहे. तर त्या जीवाणूमुळे TB आपल्याला रोग होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कमतरतेमुळे कोणता इन्सुलिन, तर मधुमेह याचं उत्तर आहे. आणि पुढचा प्रश्न आपण आता. तर विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तारापळी जाते? तर हा जो प्रश्न आहे हा कालच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केला होता. आणि तो प्रश्न जसाच्या तसा 2024च्या, म्हणजे काल आपण 2025चा पाहिला आणि आज आपण 2024चा पाहतो. तर 2024ची ज्यांनी प्रश्नपत्रिका पाहिली होती त्यांना हा क्वेश्चन आरामात टॅकल केला असेल. त्याच्यामुळे PYQ पाहणं खूप महत्त्वाचे असते. आणि PYQवरती आपलं कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं असते. त्याच्यामुळं आपल्याला अभ्यास करायची एक दिशा कळते की आपण अभ्यास कसा करायला पाहिजे. तर विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तारापळी जाते, तर कालच आपण पाहिलेला आहे टंगस्टन. जर का तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या. मी चांगल्या पद्धतीने तो प्रश्न डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. मादक पदार्थाचे सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर मादक पदार्थाचे सेवन केल्याने कशावर घातक परिणाम होतो, तर आपली मज्जातंत्र, म्हणजे ज्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम असं म्हणतो, त्याच्यामुळं आपल्या शरीरावरती आपला कंट्रोल निघून जातो. आणि जे आपल्या शरीरामध्ये घेतो आपण घातक पदार्थ, उदाहरणार्थ अल्कोहोल, ड्रग्स, कोकीन यासारखे पदार्थ आपल्या मज्जासंस्थेवरती प्रभाव करतो आणि आपल्या शरीरावरचं कंट्रोल काढून घेते. आणि ते
आपल्याला हानिकारक ठरते, म्हणजे आपल्याला कळत नाही की आपण काय करतो काय नाही. आणि तर त्याचं उत्तर आहे मज्जासंस्था. मज्जासंस्थेवरती उत्सर्जन संस्था ही शरीरातील उत्सर्जन संस्था, जे शरीरातील घातक पदार्थ किंवा जे विषाणू पदार्थ कोणते घातक पदार्थ आपल्या शरीराबाहेर टाकण्याचे मदत करते, ती आपली उत्सर्जन संस्था. आणि पचन संस्था, ते आपल्याला शरीराच्या आतमध्ये जे आपण टाकत असतो चांगले पदार्थ किंवा आपलं खाणं वगैरे काहीतरी टाकत असतो, तर त्याच्यामुळं आपल्याला ऊर्जेचा स्रोत निर्माण करून देते, ती आपली पचन संस्था. रक्ताभिसरण संस्था, ज्यामुळे की आपण आपलं पूर्ण कार्य करू शकतो की. आणि या रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोण लावला, तर विल्यम हार्वे यांनी. विल्यम हार्वे हा रक्ताभिसरणाचा जनक मानले जाते. आणि याने पहिल्यांदा सर्वात अगोदर जिवंत साप जो असतो त्याच्या रक्ताभिसरणावरती याने प्रयोग केला होता, आणि त्याच्यामधून रक्ताभिसरणाची संकल्पना त्यांनी मांडली. रक्ताभिसरणाचा शोध कोण लावला, तर विल्यम हार्वे. तर त्याच्यानंतर पाहू आपण, तर या प्रश्नाचं उत्तर काय, मादक सेवन केल्याने काय होते, मज्जासंस्थेवरती आपल्या घातक परिणाम होते. त्याच्यानंतर दुसरं पाहू आपण पुढचा प्रश्न असा विज्ञानावरतीच आहे. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाद्वारे केले जाते. तर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाद्वारे केले जाते, लहान मेंदू. शरीराचं तोल सांभाळण्याचे काम कोणाद्वारे केले जाते, तर लहान मेंदू. लहान मेंदू जो आहे तो आपल्या मोठा मेंदू आहे प्रमस्तिष्क, त्याच्या थोडासा खाली बसलेला असतो, आणि तो लहान मेंदू शरीराचे तोल सांभाळतो. सोबतच आपल्या जे शरीरातील अनैच्छिक क्रिया म्हणजे कोणत्या क्रिया, ज्या क्रियावरती आपलं कंट्रोल नसते. उदाहरणार्थ मी जर का हात हलवत असेल तर ते माझी इच्छिक क्रिया झाली, कारण की माझं त्याच्यावरती कंट्रोल येतं. आणि अनैच्छिक क्रिया कोणती, उदाहरणार्थ आपलं हृदय धडधडणे, एखाद्या शिंक येणे, यासारख्या क्रिया जे आहे ते अनैच्छिक क्रिया, आणि याच्यावरती आपलं कंट्रोल नसते. त्याच्यामुळं अनैच्छिक क्रियाची जे कंट्रोल करण्याचं काम कोण केलं जाते, तर ते लहान मेंदूद्वारे केले जाते. आणि चेतातंतू जे आहे ते आपलं पूर्ण शरीरभर पसरलेले असते, आणि आपलं संवेदना जे आपल्या शरीराला मिळतात ते मेंदूवरून पोहोचण्याचं काम कोण करतात, तर ते चेतातंतू करतात. आणि मोठा मेंदू तर पूर्ण आपल्या शरीराचा, जसं संगणकाचा CPU असतो त्यांचा मेंदू, तसं आपल्या शरीराचा मोठा मेंदू आहे, असं पूर्ण कार्य करतो आपल्या शरीराला पूर्ण कंट्रोल करण्याचं, आणि पूर्ण क्रियावरती जो कंट्रोल ठेवतो तो आपला मोठा मेंदू. पाय सर्वांना माहीतच आहे की कशाचं काम असतं ते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायच्यासाठी मदत कोण करते आपल्याला, तर आपले पाय मदत करते. तर या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे, शरीराचा तोल सांभाळण्यास कोण काम करते, कोणाकडून केलं जाते, तर लहान मेंदू आधीचं उत्तर. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. खालीलपैकी चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला. चवदार तळे सत्याग्रह हा प्रश्न 2024मध्ये सुद्धा विचारला होता. पण त्यावेळेस असं विचारलं होतं की महाड हे शहर, याचं उत्तर आहे महाड. तर हे असं विचारलं होतं की महाड हे शहर जे आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते, रायगड. आणि हे महाड सत्याग्रह कधी झाला होता, तर महाड सत्याग्रह आहे तो 20 मार्च 1927. आणि कोणी केला होता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा जो लढा आहे महाडचा चवदार तळे सत्याग्रह, तर तो 20 मार्च या दिवशी केला होता त्यांनी. तर चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला, महाडमध्ये, जे की रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. खालीलपैकी मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो. मध्यरात्रीचा सूर्य हा प्रश्नसुद्धा 2018चा जो PYQ पेपर आहे त्याच्यामधून ॲज इट इज क्वेश्चन विचारलेला आहे, आणि याचे ऑप्शनसुद्धा त्यांनी चेंज केलेले नाही. तर मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो, तर त्याचं उत्तर आहे नॉर्वे. आणि जपान जो आहे तो उगवत्या सूर्याचा देश आहे, आणि याच्यामध्ये त्यांना माहीत आहे की मुलांना कन्फ्युजन कुठं होऊ शकते, त्याच्यामुळं पहिल्या ऑप्शनमध्ये त्यांनी जपान दिला. पण जपान हा मध्यरात्रीचा सूर्य नसून तो उगवत्या सूर्याचा देश आहे.
उगवत्या सूर्याचा देश आहे. त्या दिवसच्या पेपरमध्ये मी हा प्रश्न एक उगवत्या सूर्याचा देश जपान आणि मध्यरात्री सूर्य नॉर्वे देश या दोन्ही देशाबद्दल चांगल्या तऱ्हेने डिस्कशन केलेलं आहे. तर तुम्ही जर का तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो एकदा व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी? हा सुद्धा प्रश्न तिन्ही 2018, 2024 आणि 2025 या तिन्ही वर्षी यशवंतराव चव्हाणवरती प्रश्न विचारण्यात आला. पण प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला. यामध्ये प्रश्न विचारला यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी? तर त्याचं उत्तर आहे कराड. कराड येथे कारण की कृष्णा आणि कोयना कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्याचा संगम होते आणि त्या संगमाला म्हणतात प्रीतिसंगम. आणि या संगमावरतीच यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ या ठिकाणी आहे कराडमध्ये, जे की सांगलीमध्ये आहे. कृष्णा कोयनाच्या संगमावर त्याला म्हणतात प्रीतिसंगम. आणि ते यशवंतराव चव्हाण जे आहे ते आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राची स्थापना कधी झालेली आहे? 1 मे 1960. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी द्वैभाषिक जे मुंबई राज्य होतं 1956 मध्ये तयार झाले. द्वैभाषिक जे राज्य होतं याचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्याची निर्मिती करण्यात आली होती 1 मे 1906. तर या प्रश्नाचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाणांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे कराड. पुढचा प्रश्न विज्ञानावरती. तिसरा प्रश्न आहे हा विज्ञानावरती. झाडाचे वय कशावरून ठरवतात? झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर खोडातील वार्षिक वलयांच्या संख्येवरून ठरवतात. झाडाच्या बुंध्याच्या आकारावरून ठरवतात का? नाही. झाडाच्या उंचीवरून? नाही. झाडांच्या मुळावरून? नाही. तर याचं उत्तर झाडाचे वय कशावरून ठरवतात? झाडाच्या वलयाच्या संख्येवरून. झाडाचे वलय म्हणजे जेव्हा झाड आपण कापतो तेव्हा त्याचं जे खोड असतं तर त्याचं पूर्ण खोडावरती असे गोल 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 असे जे वलय असतात त्याच्यावरून त्याचं वय मोजलं जातं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर झाडाच्या वार्षिक वलयाच्या संख्येवर. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठे? हा करंट अफेअरवरती प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे राळेगण सिद्धी. राळेगण सिद्धी कोणाचे गाव आहे? अण्णा हजारे आणि यांच्या प्रयत्नाने सुद्धा जे त्यांचं गाव आहे ते पहिले ग्राम न्यायालय ठरले आहे अण्णा हजारे. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? हा विज्ञानावरती चौथा प्रश्न विचारलेला आहे. विज्ञानावरती आणि भूगोलावरती थोडंसं तुमचं क्वेश्चन वगैरे जास्त रीड करा. त्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोलमध्ये येईल की आपल्याला चांगला स्कोर येण्यासाठी मदत करेल. तर खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर याचं उत्तर आहे हिवताप. तर हिवताप हा कशामुळे होतो? तर हिवताप जो आहे तो ॲनाफिलस जो डास असतो त्याच्यामधून पण मादी जर का आपल्याला चावली तर त्याच्यामुळं आपल्याला हिवताप होतो. आणि हिवताप झाला की आपल्या शरीरामध्ये ती शरीरामध्ये जेव्हा बाईट करते तेव्हा ती शरीरामध्ये आपले जीवाणू सोडते आणि त्याच्यामधून त्यांचा आपल्या शरीरात प्रसार सुरू होतो आणि आपल्याला ताप वगैरे येणे, तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी यासारख्या उलट्या, जुलाब यासारख्या आपल्या शरीरामध्ये बदल घडून येतो आणि आपली तब्येत खराब वगैरे होते. कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर हिवताप हा. म्हणजे त्याच्यानंतर पाहू आपण पुढचे ऑप्शन आहे कावीळ, पटकी, नारळ. तर कावीळ जो हा रोग आहे यालाच आपण जॉन्डिस असे सुद्धा म्हणतो. आणि हा रोग जेव्हा आपल्या शरीरात होतो याला दुसरंसुद्धा नाव आहे एक पिलिया का म्हणतात त्याला? कारण की हा जर का रोग झाला
आणि हे दूषित पाणी किंवा दूषित संसर्ग जे आहे अन्न आपल्या शरीरामध्ये जेव्हा जातात तेव्हा हा रोग होतो, कावीळ रोग. आणि कावीळ रोग हा इतका हानिकारक आहे की आणि मृत्यूसुद्धा येऊ शकतो. आणि हा जो आहे त्याच्या लक्षणं आहेत की आपले नखं पिवळे पडतात, डोळे पिवळे पडतात, त्वचा पिवळी पडते, मूत्र जे आहे आपले ते सुद्धा पिवळेच यायला सुरुवात होते. आणि हे कशामुळे होते तर जेव्हा आपल्या यकृताचे कार्य व्यवस्थित चालत नाही, जेव्हा आपल्या यकृताचे कार्य व्यवस्थित चालत नाही तेव्हा यकृतामध्ये बिलिरुबिन हा नावाचा घटक, कोणता? बिलिरुबिन, बिलिरुबिन हा घटक आपल्या शरीरामध्ये जेव्हा जास्त प्रमाणात शरीरामध्ये म्हटल्यापेक्षा रक्तामध्ये जेव्हा जास्त प्रमाणात मिसळायला सुरुवात होतो तेव्हा आपल्या शरीराचा रंग जो आहे तो पिवळा होण्यास तयार होतो. आणि याचं जर का लवकर निदान केलं नाही तर यामुळे मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. त्यामुळं कावीळ हा रोग दूषित पाणी, अन्न याच्यामुळे होतो. पटकी हा रोगसुद्धा दूषित अन्न पाणी दूषित अन्न पाण्यामुळे होतो. आणि हा रोग विब्रिओ कॉलेरी याच्यामुळे होतो. विब्रिओ कॉलरीमुळे पटकी, यालाच कॉलरासुद्धा म्हणतात, आणि याच्यामुळं आपल्याला तीव्र अतिसार होतो, ज्यामुळे शरीराची पातळी एकदम कमी होऊन जाते, पाण्याची पातळी कमी होऊन जाते आणि शरीरात निर्जलीकरण होऊन जाते. त्याच्यामुळं लवकर जर का याला पण कंट्रोल वगैरे केलं नाही तर आपला मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं हे रोगसुद्धा पाण्याद्वारे पसरतो. आणि एक नारू हा अतिशय भयंकर रोग आहे, कारण जेव्हा हा नारू एक प्लॅटिहेल्मिंथिस सारखा याचा आकार असतो, जेव्हा हा आपल्या पाण्याद्वारे डायरेक्ट शरीरामध्ये इजेक्ट केला जातो त्याच्यामध्ये हा शरीरामध्ये अंडे देऊन आपल्या शरीरावरती छोटे छोटे पायावरती फोडे वगैरे येण्यास सुरुवात होते. आणि या फोडांमध्ये यांचे अंडी वगैरे राहतात. आणि जर का हा रोग जो आहे तो पावसाळ्यामध्ये होण्याची शक्यता जास्त असते, कारण की जेव्हा पाण्यातून याचा प्रसार होतो तेव्हा पाणी आपल्या पिण्यामध्ये जाते, आतमध्ये जाऊन शरीरामध्ये अंडे देतो आणि याच्यामुळे शरीरावरती फोडे वगैरे येते. आणि फोडे आल्यानंतर याच्यामध्ये अंडी येते. आणि हा जर का ज्या रोग्याला हा नारू ज्याच्या शरीरामध्ये इजेक्ट झालेला आहे तेव्हा त्याला जर का पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये त्याचा पाय किंवा तो फोड आला तर तो डायरेक्ट फोड फुटून त्याच्यामधून याचे जंतू बाहेर पडून दुसऱ्यालासुद्धा होऊ शकते आणि याच्यामधून पाण्यातून याचा प्रसारसुद्धा होतो. तर असा हा नारू जे तिन्ही रोग जे आहे कावीळ, पटकी, नारू हे पाण्याद्वारे पसरतात. आणि हिवताप जे आहे ते ॲनाफिलस डासाची मादी. तर या रोगाचं कोणतं उत्तर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे? तर हिवताप हे या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. संसदेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? संसदेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही तर याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. याचा अर्थ असा की राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती यांचा समावेश हा संसदेमध्ये होतो. आणि राष्ट्रपतीची जी कलम आहे, 3 प्रश्नपत्रिका पाहिल्या मी, तर त्याच्यामध्ये एखाद्या कलमांचा त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे किंवा कलम विचारले नाही आहे, बस बेसिक नॉलेज विचारलेलं आहे त्यांनी. संसदेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही तर हा सर्वोच्च न्यायालय. तर तरी पण कलम पाहून घेऊ आपण. तर राष्ट्रपतीची कलम जी आहे ती कलम 52 नुसार राष्ट्रपती नियुक्त केला जातो. त्याच्यानंतर राज्यसभा ती 80 या कलमानुसार आणि लोकसभा याची कलम कोणती आहे तर 81. आणि या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी की खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही तर सर्वोच्च न्यायालय जे आहे याचा समावेश संसदेमध्ये होत नाही. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. कळसुबाई शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहिल्यानगर याच्यामध्ये.
आणि त्याची लांबी 1600 मीटर किंवा 5400 फूट याच्यामध्ये याची लांबी मीटरमध्ये दिलेली आहे. तर कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर नाशिक, ठाणे, पुणे यांचा ह्याच्यामध्ये आणि नाशिकमध्ये याच्यामध्ये मांगीतुंगी वगैरे शिखर येतात, पण ते सर्वोच्च नाही आहे. कळसुबाई शिखर आहे जे जर का एक्झॅक्टली जर का लोकेशन जर का विचारलं, एक्झॅक्टली तर विचारतच नाही, पण तो नाशिक आणि अहिल्यानगर या दोन्हीच्या सीमेवरती आहे आणि जास्त भाग याचा अहिल्यानगरमध्ये आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर अहिल्यानगर. त्याच्यामुळे त्यांनी पहिला ऑप्शन दिलेला आहे नाशिक, कारण की नाशिक आणि अहिल्यानगर हे दोन्ही कन्फ्युजन होऊ शकते, पण जास्त भाग जिचा आहे तो अहिल्यानगरमध्ये आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे अहिल्यानगर. तर कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर 1646 त्याची मीटर लांबी आहे, ते अहिल्यानगरमध्ये आहे. तर त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा या नद्यांच्या संगमावर आहे? तर कोणते गाव कृष्णा पंचगंगाच्या संगमावर आहे? तर नरसोबाची वाडी, जे की सांगली येथे स्थित आहे. कराड येथे आपण आत्ताच पाहिलं की कोणती नदी आहे, कोणती नदी संगम आहे? कराड येथे कृष्णा प्लस कोयना, कृष्णा आणि कोयना संगम कराड येथे, ते सातारामध्येच आहे सांगली. आणि नरसोबाची वाडी जे आहे ते कृष्णा आणि पंचगंगा. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणून कोणती? हा प्रश्न मी त्या दिवशी सांगितला होता. प्रश्न थोडा वेगळा होता, पण त्यामध्ये सांगितलं होतं, त्या दिवच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर का सर्वात मोठी उपनदी विचारली भारतातील, तर ती सुद्धा यमुनाच आहे. आणि ती गंगा नदीची उपनदी आहे. तर सर्वात मोठी गंगा नदीची उपनदी कोण आहे? तर ती यमुना नदी आहे. कोसी नदी, जिचा उगम नेपाळमध्ये होते आणि बिहारमधून वाहत येते, आणि हिला खूप सारे पूर वगैरे येतात, त्यामुळे हिला बंगालचे बिहारचे दुःखाश्रू. कोसी नदी जी आहे ते बिहारचे दुःखाश्रू अशी सुद्धा याला म्हटले जाते. या नदीला कोणती नदी? कोसी नदी. गोदावरी नदी दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आणि ती आपल्या महाराष्ट्रातून तिचा उगम आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे ब्रह्मगिरीच्या टेकड्यावरती, आणि तिची लांबी आहे 1465. गंडक ही सुद्धा नदी गंगा नदीचीच उपनदी आहे आणि तिचा उगम मध्य प्रदेशामध्ये होते, आणि ही एकमेव नदी आहे गंडक नदी जिचा प्रवाह हा दक्षिणेकडून उत्तरेकडे होतो. अशी कोणती नदी आहे? तर गंडक नदी. आणि गंडक नदी कोणाची उपनदी आहे? तर ती गंगा नदीची. आणि या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर ती यमुना. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. GSTचा लॉंग फॉर्म काय? तर GSTचा लॉंग फॉर्म काय? गुड्स अँड सर्व्हिस अँड टॅक्स? नाही, हे नाही. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स? हां, हे बरोबर आहे. गुड्स अँड सेल्स टॅक्स? नाही. सप्लाय टॅक्स? हे पण नाही. तर याचं उत्तर आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. चारही ऑप्शन बरोबर सारखे दिलेले आहे. त्याच्यामध्ये गुड्स अँड ज्याच्यामध्ये ज्याला थोडंसंही परफेक्ट नॉलेज पाहिजे की नेमका याचा अर्थ काय आहे. जर का थोडंसं जरी असलं चुकीचं तर आपला प्रश्न चुकू शकतो, चुकायचे चान्सेस आपले जास्त असतात. त्याच्यामुळे परफेक्ट नॉलेज असलं पाहिजे. या कोणत्याही गोष्टीचं नॉलेज कमी ठेवा पण परफेक्ट ठेवा. त्याच्यामध्ये याचं उत्तर आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर GSTबद्दल थोडंसं पाहून घेऊ, आपण जाणून घेऊ. तर GST ही 121 जी घटना दुरुस्ती आहे याच्यामध्ये झाली होती, आणि 121 घटना दुरुस्ती जी आहे ही GSTच्या संदर्भात आहे. याचा जे पूर्ण लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स याचं पूर्ण रूप आहे. आणि हा एक अप्रत्यक्ष कर आहे.
आणि सर्वात अगोदर जी आहे GST ही आसाम, सर्वात अगोदर आसाम या राज्यामध्ये याची लागू करण्यात आली. आणि महाराष्ट्र जे आहे ते 9व्या क्रमांकावरती GST लागू करणार आहे. तर एवढे प्रश्न GST बद्दल बनू शकतो. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी की GSTचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. तर त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. गोवळकोंडा खान हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गोवळकोंडा खान कोणत्या राज्यात आहे? तर गोवळकोंडा खान कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे तेलंगणा. कर्नाटक, आंध्र प्रदेशामध्ये आहे का? नाही. कर्नाटकमध्ये कोणती खान आहे? सर्वात आवडता पिक्चर मूवी KGF, जे की कोलार गोल्ड फॉईल जी आहे ती कुठे? कर्नाटकमध्ये. केरळमध्ये आहे कोणती खान? नाही. तर याचं उत्तर आहे तेलंगणा. गोवळकोंडा खान कोणत्या राज्यात आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात करांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? करांडला वाघ अभयारण्य. हा प्रश्न मॅक्झिमम लोकांचा चुकला असेल, परंतु जेव्हा आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर माहीत नसते तर तेव्हा त्या प्रश्नाचं मॅक्झिमम वेळेस उत्तर जे आहे ते ए दिलेलं असते. की त्यांचं म्हणणं असं असते की बुवा आम्ही जे सांगत आहोत त्यांच्यावरती तुम्ही लक्ष द्या, तुमच्या मनाचं काही लावू नका. तर त्याच्यामुळे याचं उत्तर आहे सुद्धा. आणि हा प्रश्न जर मॅक्झिमम लोकांना माहीत नसेल आणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा त्यांनी एकमध्ये दिलेलं आहे की नागपूर. जे प्रश्न आपल्याला माहीत नसते त्याचं मॅक्झिमम वेळेस उत्तर एच दिलेलं असते. मी सांगत नाही असं की एच द्या म्हणून, परंतु असे प्रश्नपत्रिका पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये उत्तर जे आहे ते एच दिलेलं आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा एच दिलेलं आहे त्यांनी, नागपूर. चंद्रपूर इथे काय आहे? ताडोबा अभयारण्य, जे की वाघासाठी आणि एकमेव महाराष्ट्रातील मगरीसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्यसुद्धा ताडोबाचं आहे. अमरावतीमध्ये गुगामल, जे की वाघासाठी प्रसिद्ध आहे. आणि कोल्हापूर येथे राधानगरी अभयारण्य, जे की गवे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. तर त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर. करांडला वाघ अभयारण्य कुठे आहे? तर ते नागपूर. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे की दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ बघ. दुधात मीठ कालवणे, तर दूध व पाणी वेगळे करणे नाही. दुधात मीठ टाकणे नाही. एखाद्या बसलेल्या घडीचा विचका करणे बरोबर. विनाकारण खोटे आरोप करणे हे नाही. त्या प्रश्नाचं उत्तर आहे एखाद्या बसलेल्या घडीचा विचका. आपण म्हणतो ना की एखादं कार्य सुरू असताना कशाला चांगल्या गोष्टीचा एखाद्या खराब करताय, म्हणजे चांगलं काम चालू असताना त्याच्यामध्ये अडथळा नको. म्हणजे दुधात मीठ टाकणे, एखाद्या बसलेल्या घडीचा विचका करणे म्हणजे दुधात मीठ कालवणे. हा मराठी वाक्प्रचारावरती प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते? संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य आहे केरळ. असे कोणत्याही जी पहिल्या घटना आहे तरी ती केरळ या राज्याने जास्त तर सुरू केलेलं आहे. जसं पहिले साक्षर राज्य कोणतेही विद्युत उपकरण किंवा जसे वर्गट्टे हायटेक खोल्याचे आहे, ते वर्ग खोल्या आहे, पहिले राज्य कोणते? केरळ. असे नवनवीन प्रयोग केरळ या राज्यामध्ये केले जाते. कारण की ते धर्माच्या बंधनामध्ये मागासलेले राज्य नाही आहे. त्याच्यामुळं यांचा शिक्षणावरती आणि सध्या त्यांनी ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण जे आहे ते पूर्ण मोफत दिलेलं आहे. तर ते पहिले राज्य कोणते? तर ते पण सुद्धा केरळ आहे. कारण की धर्माच्या बंधनात अडकलेले नाही आहे ते राज्य. त्याच्यामुळे त्या राज्याचा विकास आपल्याला पाहायला मिळतो. आणि कोणत्याही योजना म्हणल्यापेक्षा मॅक्झिमम जे योजना आहेत त्या कुठून लॉन्च केल्या जाते? तर दिल्ली येथून लॉन्च केल्या जाते. पण इथं संपूर्ण डिजिटल हायटेक वर्गखोल्या असलेले कोणते पहिलं राज्य? तर ते केरळ आहे. छत्तीसगड आपल्या शेजारी, महाराष्ट्राच्या शेजारी. ठीक आहे. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. तुळजापूर हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजापूर हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे धाराशिव. तुळजापूर कुठे आहे?
धाराशिव. तर याच्याबद्दल आपण थोडे तिन्ही जे शक्तिपीठ वगैरे आहे त्याच्याबद्दल थोडंसं नॉलेज घेऊन घेऊ. आता त्यांनी या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की तुळजापूर हे शक्तिपीठ कुठे आहे. तर तुळजापूर 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 कुठं आहे? उस्मानाबाद. आणि हे तिन्ही जे शक्तिपीठ आहे तर ते एका लाईनमध्येच आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणी दिशेलाच आहेत तिन्हीही. तुळजापूर उस्मानाबादमध्ये आणि आपलं महालक्ष्मीचे आहे, महालक्ष्मी ही कोल्हापूरमध्ये आणि रेणुका माऊली जे की नांदेडमध्ये आहे. हे तिन्ही शक्तिपीठ पूर्ण शक्तिपीठ आहे. आणि एक अर्धपीठ आहे ते सप्तशृंगी जे की नाशिक येथे सप्तशृंगी गडावरती आहे. तर हे सुद्धा महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेलाच एका लाईनमध्येच आहे तिन्हीही. आणि सप्तशृंगी जे आहे, जे अर्धपीठ आहे ते नाशिकमध्ये आहे. तर एवढं तिन्हीपैकी यावेळेस आपल्याला विचारलेलं आहे की उस्मानाबाद याबद्दल विचारलं. तर नेक्स्ट टाईम विचारू शकते की अर्धपीठ कोणतं आहे, किंवा माहूरचं, किंवा महालक्ष्मी, हे तर सर्वांना माहीतच आहे. तर असे सोपे सोपेच प्रश्न असतात, एवढे का प्रश्न हार्ड वगैरे नाही आहे. ते तुम्ही जर का थोडंसं बेसिक नॉलेज घेऊन जर का अभ्यास केला असेल तर तुम्हाला आरामात पेपर टॅकल करू शकता तुम्ही. एवढं काही पेपर हार्ड नाही आहे. त्याच्यानंतर पाहू पण पुढचा प्रश्न, 25वा प्रश्न. जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर 21 मार्च 21 मार्च या दिवशी जागतिक वन दिवस साजरा केला जातो. 21 जून नाही, 13 जून नाही, 5 जून पर्यावरण दिवस. 21 मार्च या दिवशी थोडीशी जागतिक जे दिनविशेष वगैरे आहे त्यांच्यावरती एकदा थोडीशी नजर मारून द्या. मार्च महिन्यामध्ये एकदा कंटिन्यू 20, 21, 22, 23, 24पर्यंत असे 4 दिवस जागतिक वन दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस. जागतिक चिमणी दिवस. 21 मार्च जागतिक वन दिवस. 22 मार्च जागतिक जल दिन. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. आणि 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन. हे मार्च महिन्यामध्ये तर असेच तुम्ही दिनविशेष जागतिक भारतातील यांचं थोडंसं नॉलेज घ्या. यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो. यावेळेस विचारला होता त्यांनी 21 मार्चचा जागतिक वन दिवस. या प्रश्नाचं उत्तर आहे 21 मार्च जागतिक वन दिवस 21 मार्च. त्यानंतर गणितावरती प्रश्न आणि एकदम बेसिक, एकदम कसोट्या. तर कसोट्या जरी पाठ असेल तरी पण हा प्रश्न आरामात होऊ शकतो. तर प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणती संख्या 6ने विभाज्य आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन 146, 150, 166, 196. तर 6ची कसोटी तुम्हाला सांगून देतो एकदा की 6ची कसोटी काय आहे. आणि तुम्ही या प्रश्नाला बेसिक कसोट्यावरती प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. आणि तुम्हाला जर कसोट्या जरी माहीत नसल्या तरी पण तुम्ही त्या डायरेक्ट संख्यांना भागसुद्धा देऊन तुम्ही उत्तर काढू शकता, उत्तरापर्यंत पोहोचू शकता. असं काही नाही आहे. 6ची कसोटी सांगून देतो तुम्हाला मी. आणि तिथं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे 146, 150, 166, 196. त्याच्यामध्ये 6ने भाग देणारी संख्या कोणती असं विचारलं. तर आपण बेसिक पहिले 6ची कसोटी पाहू. 6ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 2ने आणि 3ने भाग जातो, त्या संख्येला 2ने आणि 3ने भाग जातो तर त्याला 6ने भाग जातो. तर
या संख्येला 2ने भागले जाते, याला भागले 2ने भागले, याला पण. आता 3ची कसोटी. 2ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या एका स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या जर का असेल एका स्थानी तर त्या संख्येला 2ने भाग जातो. आता या ऑप्शनमध्ये, चारही ऑप्शनमध्ये 2ने भाग जातो, म्हणजे 2 हा तर ऑप्शन झाला. आता त्याच्यानंतर 3. तर 3ची कसोटी काय आहे? जर ज्या संख्यांची बेरीज, काय म्हणते, ज्या संख्यांची बेरजेला 3ने भाग जाते, त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जाते. तर इथे यांची बेरीज किती होते? 6 आणि 4 10 आणि 11 भाग जाते का 3ने? नाही. याची 5 आणि 1 6, 6ला भाग जाते 3ने? हो जाते. 6 आणि 6 12 आणि 1 13, तर याला 13ला भाग जाते का 3ने? नाही, म्हणजे हे पण ऑप्शन नाही. 9 आणि 6 15 आणि 1 16, 16ला भाग जाते 3ने? नाही, म्हणजे हे पण ऑप्शन नाही. तर आपलं उत्तर कोणते भेटले? 150. तर अशा बेसिक गणिताचे एवढे प्रश्न पण हार्ड नाही. गणिताकडे तुम्ही, मी सांगतो, लक्ष जरी नाही दिलं तरी चालते. तुम्ही फक्त जी केवरती आणि थोडंसं विज्ञानावरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. त्याच्यामुळं तुमचं स्कोअर जे आहे ते वाढण्यात मदत होईल. आणि आपल्या पेपरमध्ये जेवढे जास्त मार्क घेऊ शकतो तेवढे घेण्याचा प्रयत्न करा. कारण की कौशल्य चाचणी आणि शारीरिक क्षमता याच्यामध्ये त्यांनी कसे मार्क देईल आपल्याला याच्याबद्दल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं आपल्या हातातले जे मार्क आहेत आपण त्याला सोडायचे नाही, आणि आपल्या हातामध्ये मार्क आहे तर पेपरचे त्याच्यावरती पूर्ण फोकस करायचं. त्या प्रश्नाचं उत्तर आहे 150. चालेल. पत्रकार. त्यानंतर पुढचा प्रश्न. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पत्रकर्ती. पत्रकारी होईल का? नाही. पत्रलेखिका? नाही. पत्रकारिणी? नाही. पत्रकार शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पत्रकारिणी. एकदम बेसिक प्रश्न विचारले. तुम्हाला जर का बेसिक नॉलेज जरी असेल तर तुम्ही आरामात 20-25 किंवा 23+ तर आरामात तुमचे स्कोअर जाणार. याची मी कमी देतो तुम्हाला जर का बेसिक नॉलेज असेल तर. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न मराठीवर. सौंदर्य या शब्दाचा प्रकार. सौंदर्य या शब्दाचा प्रकार होता. तर सौंदर्य शब्दाचा प्रकार काय आहे? कोणता शब्द? भाववाचक नाव. भाववाचक नाव याचा प्रकार आहे. क्रियाविशेषण अव्यय नाही, शब्दाची जात आहे ती पण. शब्दयोगी अव्यय हे पण शब्द जाते. गुणविशेषण हा विशेषणाचा प्रकार आहे. भाववाचक नाम. सौंदर्य. सौंदर्य शब्द हा जो शब्द आहे तो सुंदर. सुंदर या शब्दाला य प्रत्यय लागून सौंदर्य हे शब्द तयार होते. आणि जेव्हा याला प्रत्यय, जेव्हा या नामांना य यत्व पणपणा वावी आई किताई यासारखे जेव्हा प्रत्यय शब्दांना लागून शब्द तयार होते तर ते नेहमी भाववाचक नाम तयार होते. भाववाचक नाम हा एक नामांचा प्रकार आहे. आणि नामांचे किती प्रकार पडतात तर 3. गुणवाचक, संख्यावाचक आणि भाववाचक हे 3. तर यामध्ये विचारलेलं आहे त्यांनी सौंदर्य शब्दाची जात. तर सौंदर्य शब्दाची जात कोणती आहे तर भाववाचक. त्याच्यानंतर पाहू आपण 29वा प्रश्न. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? तर जय जय महाराष्ट्र माझा नुकतेच या गीताला आपल्या महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र राज्यगीत म्हणून दर्जा दिलेला आहे. आणि याचे लेखक कोण आहे तर ते राजा बडे. आणि हे गीत गायला एकूण वेळ लागते 141 सेकंद. आणि हे गीताचे लेखक कोण आहेत तर राजा बडे. राजा बडे. आणि याला लयबद्ध केलेलं आहे श्रीनिवास खळे. आणि हे गीताचे गायक केले आहे साबळे, शाहीर साबळे यांनी या गीताला गायले आहे. तर जय जय महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे ते कोणी लिहिले तर राजा बडे. कुसुमाग्रज आणि वि वा शिरवाडकर हेच आहे. कुसुमाग्रज जे आहे ते वि वा शिरवाडकरच आहे. आणि यांची महत्त्वाची नटसम्राट ही कादंबरी. ठीक आहे. तर
हा प्रश्न मराठीवरतीच असा बेसिक क्वेश्चन होता. त्यानंतर पाहू आपण पुढचा आणि शेवटचा प्रश्न. सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहे? सध्या भारतीय म्हणजे हा प्रश्न 2024मध्ये विचारण्यात आलेला होता. 2024मध्ये विचारण्यात आला होता की सध्या भारताचे नौदल प्रमुख, त्यावेळेस नौदल प्रमुख विचारले होते. तर त्याचं उत्तर आहे ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी. आणि त्यांचा कार्यकाळ अजूनसुद्धा संपलेला नाही आहे. त्याच्यामुळं या आत्तापर्यंत जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघता तोपर्यंत या पदाचा कार्यभार दिनेश कुमार त्रिपाठी यांच्याकडेच आहे. तर आपण एकदा तिन्ही दलाचे जे सरसेनापती आहे तर त्यांना एकदा पाहून घेऊ. तर आपल्या नौदलाचे इथं भूदल आणि इथं वायुदल. तर नौदलाचे कोण आहे तर ते त्रिपाठी, जे की 26वे आणि हे दोन्हीही 28वे. हे उपेंद्र कुमार द्विवेदी. उपेंद्र कुमार द्विवेदी हे भूदल प्रमुख आहे सध्याचे. आणि तुम्हाला जर का वायुदलाचे कोण हे जर का माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या प्रश्नामुळे आपला आजचा 2024चा जो हा पेपर आहे तो इथे आपण पूर्ण पाहिलेला आहे. असाच आपण व्हिडिओ एक शिफ्ट 2मध्ये जो झाला होता तो उद्या अपलोड करणार आपल्या चॅनलवरती. तर यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.